जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बँकेत जॉब पाहिजे तर ऍक्सिस बँकेतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट या पोस्टसाठी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भरती निघाली आहे. जसं मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर झालं, नाशिक झालं, ठाणे झालं, यांसारख्या वेगवेगळे लोकेशन म्हणजे यांच्या ज्या ब्रांचेस आहे त्या ठिकाणी या वॅकन्सी असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे. तुम्ही इथे डायरेक्ट अप्लाय करू शकता. यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून आपण अप्लाय करू शकतोय. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते जो फॉर्म भरणार आहात त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होईल, इंटरव्ह्यू होईल आणि सिलेक्शन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती समजून घ्या. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंडमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय, 12वी पास आहे, नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर ऍक्सिस बँकेचं ऑफिशियल करिअर पेज दिसून जाईल. तुम्ही ते वाचू शकतात. axisbank.in करिअर्स हे भारतातल्यांचं ऑफिशियल करिअर पेज आहे आणि वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज इथे असणार आहे. जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर नेमकं ॲक्सिस बँक काय आहे, कुठले रिकग्नायझेशन आहे, कुठले बेनिफिट आहे, कशा प्रकारे यांचे एम्प्लॉईज काम करतात, संपूर्ण माहिती, कुठले कुठले अवॉर्ड्स मिळालेले आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. पण ज्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे नेमका अप्लाय कसं करायचं, कोण कोण अप्लाय करू शकतोय, हायरिंग प्रोसेस काय ती तुम्हाला समजून घ्यायची आहे. बघा इथे सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, आपण फॉर्म भरणार आहोत. ओके, फॉर्म भरल्यानंतर ज्यांचे ज्यांचे रेझ्युमेमध्ये ते स्किल्स मॅच होतील त्यांचं शॉर्टलिस्टिंग केली जाईल, म्हणजे स्क्रीनिंग केलं जाईल. त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल. इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला ऑफर काय, म्हणजे नेमकं तुमचं काम काय असणार ते सगळं सांगितलं जाईल. त्याच्यानंतर डॉक्युमेंट सबमिशन होईल आणि तुमचं ऑनबोर्डिंग होईल. इथे बघा कुठल्याही प्रकारची एक्झाम नाही आहे, मेन म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. त्यामुळे तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, इंटरव्ह्यू कसा क्रॅक करायचा, तर इथे मी पुस्तक टॅग करून देईल, तिथून तुम्ही इझिली इंटरव्ह्यूची तयारी करू शकताय. आता बघा इथे दिलंय एक्सप्लोर ऑपॉर्च्युनिटी, यावर आपण क्लिक केल्यानंतर भरपूर साऱ्या वॅकन्सीज दिसून जाईल. पण त्यातल्या त्यात आता अनेक जण हा व्हिडिओ जो आपला बघतात ते महाराष्ट्रात न बघतात, मराठी भाषेत बघतात. त्यामुळे तुमच्यासाठी महाराष्ट्रातल्या वॅकन्सी काढल्या आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात आधी मी फ्रेशरसाठी सांगतोय आणि जर का तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्सवाले पण बघू शकताय. थोडक्यात तुम्ही इथे बघा, मी याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा एक्सप्लोर ऑपॉर्च्युनिटीजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या ठिकाणी म्हणजे कुठल्या डोमेनमध्ये जॉब पाहिजे, ब्रांच बँकिंगमध्ये पाहिजे आहे, भारत बँकिंगमध्ये पाहिजे आहे, क्रेडिटमध्ये पाहिजे आहे, ऑपरेशनमध्ये पाहिजे आहे, सेल्समध्ये पाहिजे आहे. पण बघा भरपूर साऱ्या ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स लागतोय. पण मी रिसर्च करून भरपूर काही शोधलं आहे आणि यामध्ये काही फ्रेशर्स वॅकन्सी आहे त्या तुम्हाला सांगतोय. जसं की याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअपवर टेलिग्राम चॅनलवर बघायला मिळेल. तर बघा इथे सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे ती बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएटची आहे. मग बघा कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे, ठाणे आहे, त्याच्यानंतर बघा नवी मुंबई आहे, अंबरनाथ आहे, पुणे आहे, अशा अनेक ठिकाणी पॅन इंडियामध्ये आहे, म्हणजे नाशिक वगैरे अशा ठिकाणी पण तुम्हाला या वॅकन्सी दिसून जाणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकताय. सगळ्यात आधी तुम्हाला फ्रेशरसाठी सांगतोय, एक्सपिरियन्ससाठी तर भरपूर सारे आहेत. मग तुम्ही फ्रेशर्स असाल, मग समजा तुम्हाला ठाण्यामध्ये अप्लाय करायचं तर जस्ट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळी माहिती आली आहे. नेमका पोस्ट काय, 0 to 1 year एक्सपिरियन्स पाहिजे, ठाण्यामध्ये किती वॅकन्सी आहे, 1 पोस्ट आहे. वॅकन्सी म्हणजे जेवढ्या पण ब्रांचेस आहे त्यानुसार वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही ते बिंदास अप्लाय करू शकताय. थोडक्यात तुमचा रोल काय असणार आहे, म्हणजे तुम्हाला काम काय करायचं आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. ओके, थोडक्यात हा जॉब असणार आहे बिझनेस डेव्हलपमेंटचा, म्हणजे यांचे जे प्रॉडक्ट्स आहे, यांचे जे वेगवेगळे गोष्टी आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा, यांचा सेल्स वाढवायचा, यांचा बिझनेस वाढवायचा, बिझनेस डेव्हलप करायचा, अशा प्रकारचं इथे काम असणार आहे. इथून आपण अप्लाय करू शकतोय. ओके, तर अनेक जण म्हणतील आमच्याकडे एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी, तर इथे बघा मी 0 एक्सपिरियन्स केला आहे. इथे तुम्ही जर 2 इयर करताय आणि सर्च म्हणताय तर इथे बघा अजून साऱ्या वॅकन्सीज तुमच्या समोर येणार आहे वेगवेगळ्या, जसं की असिस्टंट मॅनेजरचे आहे, बिझनेस डेव्हलपमेंटचे सुद्धा आहे. पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल करा, वेगवेगळ्या वॅकन्सी तुम्हाला दिसून जाईल. रिलेशनशिप मॅनेजरच्या आहे. अनेक जण म्हणतील यार आमचं वय 55 आहे आणि माझ्याकडे तर चांगला एक्सपिरियन्स आहे 5 वर्षाचा, तर इथे मी 5 इयर्स करतो आणि सर्च म्हणतो, तर बघा अजून वेगवेगळे आलेले आहे.
जसं की सेल्स मॅनेजरचे आलेलं आहे, रिलेशनशिप मॅनेजरचे आलेलं आहे, रिलेशनशिप ऑफिसरचे आलं आहे, होम लोन डिपार्टमेंटचे आलेलं आहे, कॉर्पोरेट सॅलरीचे, अशा वेगवेगळ्या आलेल्या आहे. मग तुम्हाला असं वाटतं की मी इथे अप्लाय करू शकतोय, तर जस्ट यावर क्लिक करायचं आहे. पुन्हा सगळी माहिती तुमच्यासमोर ओपन होती आहे, पोस्टचं नाव ओपन होतं आहे, तुमचं रोल काय असणार आहे, कुठले कुठले स्किल्स तुमच्याकडे लागणार आहे. मग स्वतःला विचारा, हे स्किल्स माझ्याकडे आहे का, की नुसतं एक्सपिरियन्स आहे. यस, एक्सपिरियन्स आहे प्लस स्किल्स आहे, पण मी इथे अप्लाय करू शकतोय. मग तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, बाकी काय काय पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे, ते दिलं आहे. प्रत्येक पोस्टनुसार आहे. तुम्ही बिझनेस डेव्हलपमेंटसाठी करताय, 12वी पास, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, आता अनेक जण फ्रेशर्स असतील, त्यामुळे मी फ्रेशरसाठी सांगतो. इथे 0 इयर सर्च केला आहे आणि ते मी सर्च म्हणतोय. बघा, तुमच्यासाठी जी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे त्यावर पण तुम्हाला हे फिल्टर टाकून द्यायचं. म्हणजे 1 इयर एक्सपिरियन्स आहे, 2 इयर, 0 इयर्स ते टाकून इथे सर्च म्हणायचं आहे. मग त्या वॅकन्सी येतील. मग तुम्हाला ठाण्यात पाहिजे आहे, मुंबईत पाहिजे आहे, पुण्यात पाहिजे आहे, जिथे पाहिजे आहे तिथे तुम्ही करू शकता. आता समजा इथे मला पाहिजे आहे ठाण्यामध्ये, तर यावर मी क्लिक केलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती आली आहे, मी तुम्हाला समजून सांगितली आहे. आता अप्लाय कसं करायचं, तर इथे बघा दिले अप्लाय नाव, यावर क्लिक करायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे हे आपण अप्लाय करतोय त्यांच्या ऑफिशियल करिअर पेजवरून करतोय ना, Naukri.com ना कुठले थर्ड पार्टी नाही आहे. त्यामुळे इथे जे आपण अप्लाय करणार आहोत, आपला जो डाटा आहे, आपला जो रेझ्युमे आहे, तो यांचे जे ऑफिशियल HR आहे कंपनीचे, या ॲक्सिस बँकेचे, त्यांच्याकडे जाणार आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. आता बघा, पोस्टचं नाव आलेलं आहे, अपलोड रेझ्युमे. जसं मी तुम्हाला सांगितलं, बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर तुम्हाला त्याच रिलेटेड जी पोस्ट आहे बिझनेस डेव्हलपमेंट, त्या रिलेटेड. मग इथे कुठले स्किल्स पाहिजे, जसं की सगळ्यात मेन स्किल असणार आहे कम्युनिकेशन स्किल. टाटाचा हा कोर्स मी टाकला होता, ज्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, प्रोफेशनल रेझ्युमे ते तुम्हाला बनवून देणार आहे. हा कोर्स फ्रीमधला आहे, 15 दिवसाचा, तो करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, बेस्ट आहे. मग तिथे तुमचं हे सगळं क्लिअर होणार आहे. मग तुमच्या रेझ्युमेमध्ये मेन्शन करा कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल. कारण की क्लायंटकडे आपण जातो तेव्हा आपले प्रोडक्ट आपण समजून सांगतो, त्यांना प्रेझेंट करतो की बघा असे असे प्रोडक्ट आहे. तर त्यामुळे तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल आलं पाहिजे, कम्युनिकेशन स्किल आलं पाहिजे, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन आलं पाहिजे. हे स्किल्स तुमच्या याच्यात मेन्शन पाहिजे. ओके, प्रोफेशनल रेझ्युमे अपलोड करा. मी ऑलरेडी सॅम्पल दिले आहे. आयकॉनिक मराठी CV रेझ्युमे तुम्ही गुगलवर, यूट्यूबवर सर्च करा, फ्री सॅम्पल मिळतील, तिथून डाउनलोड करून तुमचं नाव टाकून घ्या. ओके, मग तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, पिनकोड, तुम्ही जिथे राहताय ते टाकून घ्यायचं आहे. ओके, डिसेबल आहात का ते टाकून घ्यायचं आहे. जे पण असेल ते येस नो टाकून तुम्हाला घ्यायचं आहे. जेंडर कुठलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. सिटी कुठली आहे ती टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे का, असेल तर टाका, नसेल तर 0 करायचं आहे. किती महिन्याचा आहे, असेल तर टाका, नसेल तर 0 करायचं आहे. यावर क्लिक करून सबमिट ॲप्लिकेशन करायचं आहे. आता सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला रिवर्ट कशा बेसिसवर येईल, तर आपण हा जो रेझ्युमे अपलोड केला त्या बेसिसवर. कारण की हे एक्झाम तर घेत नाही ना, यांना कसं कळेल समोरचा व्यक्ती किती कॅपेबल आहे. मग ते कळण्यासाठी तुमचा रेझ्युमे तेवढा स्ट्रॉंग पाहिजे. त्या बेसिसवर समजा यांना आले 100 फॉर्म, 100 CV आले, मग 100 CV मध्ये ते बघतील कोणाकोणाकडे कसे कसे स्किल आहे, या पोस्टसाठी कुठले आहे. मग त्याच्यातले ते 75 ते 80 शॉर्टलिस्टिंग करतात. मग त्यांचा फोन घेतात, मग फोनवर त्यांचं बोलणं होतं, त्यामध्ये स्क्रीनिंग होते. स्क्रीनिंग झाल्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्ही जॉईन करतात. तर मित्रांनो, बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. जर का तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंडमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की शेअर करा. कारण की बघा, तुम्हाला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे, तर सुरुवात तुम्हाला सेल्स झालं, बिझनेस डेव्हलपमेंट झालं, मार्केटिंग झालं, इथूनच करावी लागते. त्यानंतर तुमची पोस्टिंग होऊन तुम्ही वरवर जात असतात. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी आहे. जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनल व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.